बघा, आपला जी परंपरा आहे आपल्या धर्माची ही त्यागियांची आहे. त्यागी म्हणजे कोण? जे संसारात पडले, व्यवसायात पडले, नोकरी केली, पैसे कमावले, सारं उपभोगलं, अनुभवलं आणि हा प्रपंच अनिष्ट आहे म्हणून सोडून परमेश्वराला शरण गेला. हा आपला इतिहास आहे, आपला परंपरा आहे. आचार्य महादाईसा बाईसा या सर्वांचं जर पकडलं ते संसारातले जीव होते, ते इकडं आले. म्हणून आपली परंपरा तीच आहे. म्हणून मी सांगत असतो लहान मुलामुलींना कधी मार्गात देऊ नका. त्याच्यामुळंच अनेक अडचणी निर्माण झालेल्या आणि निर्माण होतील. आज एकच घटना आपल्या समोर आलेली आहे. भविष्यात अनेक अडचणीला तोंड द्यावं लागेल आणि कितीतरी मुलं मुली माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. देणारे आईवडिलांनी पस्तावले आणि गेलेले मुलं बी पस्तावले. कितीतरी मुलं अशी आहे की ज्यांनी दीक्षा घेतली आणि कपडे टाकून संसाराला लागले. का तर ती नॅचरल जी अवस्था आहे त्या अवस्थेतून जोपर्यंत माणूस बाहेर पडत नाही तोपर्यंत ती अवस्था त्याला प्राप्त करता येत नाही. त्याच्यामुळं कधीही कोणत्याही मुलामुलींना मार्गात द्यायचं नाही. कोणाच्या डोक्यात असेल आणि दिलेला असेल तर परत घेऊन या, काही दोष लागत नाही. हे तुम्हाला ठोकून सांगतो. आता राहिला प्रश्न माझा, ते म्हटले तुम्ही पूजा घेत नाही आणि मग तुमचा आश्रम कसा काय चालतो? आश्रम चालवायला आश्रमात काही नाहीच आहे, दीक्षा मागतो. परंतु त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, व्यवहारी बुद्धी धर्मी उपयोगाला मी 25 वर्ष बिझनेस केला, तिकडे पाट्या नाही टाकल्या. मी बिझनेस केला, 25 वर्ष पैसे कमवले आणि ते पोराला देऊन टाकायचे, इस्टेटी त्याच्या नावावर देऊन टाकायचे आणि इकडे येऊन 10 आणि 20 रुपये मागायचे का? त्याच्यासाठी मी नियोजन नाही करू शकत का? मेल्यानं अनुसरल्यानंतर लागतंच काय? काही लागत नाही. त्याच्यामुळे तेवढं तर नियोजन आपण करू शकतो. त्या पद्धतीनं मी नियोजन केलं. LICच्या पॉलिसी असेल, बाकीच्या काही इन्व्हेस्टमेंट असेल, काही असेल, दर वर्षाला मला विशिष्ट रक्कम येते आणि मला कशाची अपेक्षा नाही, त्याच्यावरती माझं चालतं. मी ज्यावेळेस दीक्षा घेतली त्याच वेळेस मी सांगितलं का मी काही घेणार नाही. हे सर्व जे चाललंय त्याचा माझा संकल्प. आणि बरेचसे साधू संत माझ्या दीक्षेला होते, त्याच्यावरती मी संकल्प सोडला आणि हे सांगितलं की माझी कोणी जर पूजा करायचा प्रयत्न केला तर माझ्याकडून अपमान होण्याची शक्यता आहे, तुम्ही करू नका. हे तिथं मी सांगितलं होतं. माझं आजही मी ते भाषण ऐका की जिथं सारे आचार्यगण होते आणि मी ते बोलत होतो. त्याच्यामुळं लागत काहीच नाही आहे. परत मी साधू संतांनाही काही आव्हान केलं की तुम्ही नोकरी करता, शिक्षक आहे, बऱ्याच ठिकाणी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, नोकरी सुटली, त्याला पेन्शन भेटते 40-50 हजार रुपये, त्यांनी दीक्षा घेतली. आता ज्याला 40-50 हजार रुपये दर महिन्याला भेटतंय त्यांनी हात कशाला पसरवायला पाहिजे? त्यांनी स्वतःची ते व्यवस्था करायचीच करायची. त्यांनी स्वतःची व्यवस्था करता करता कोणी असं असेल तर त्यांना आधार द्यायचा. आणि अशा आव्हानाला मला रिस्पॉन्स भेटला. 2 साधक माझ्या कार्यक्रमात आले. धाराशिव जिल्ह्यामध्ये कार्यक्रम होता. तिथं त्यांनी सांगितलं का बाबा आम्हाला असं कोणी सांगणारं भेटलं नाही. एक म्हणे मला 30,000 रुपये पेन्शन भेटतं, एक म्हणे 40 भेटतं. मी आज संकल्प सोडतो, मी पूजा पुरस्कार स्वीकारणार नाही. मी उलट कोणाला मदत करीन. 10,000 रुपये मी इतर साधकाला लावील. तो प्रेमाचा उपाय आहे. असे कितीतरी पेन्शनधारक आहे, कितीतरी व्यावसायिक आहे, किती नोकरदार आहे, त्यांना पैसे भेटत आहे. सारे इस्टेट बापाला पोराला देऊन टाकायची आणि इकडे अपेक्षा करायची. त्याच्यात नियोजन करा. म्हणून मी काय म्हणतो, दीक्षा ही मॅनेजमेंट आहे, अनुसरण ही एक आयोजन आहे. ते आयोजन जर व्यवस्थित केलं तर तुम्हाला कोणाची अपेक्षा नाही आणि कोण सांभाळील का नाही आणि आजारी पडल्यावर काय होईल का नाही याचं टेन्शन घेण्याचं काही कारण नाही. त्याच्यात शंका असेल तर मला विचारा, पावडे साहेबांना विचारा, ते आयडिया देतील आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढं जाता येईल. आता मी त्यावेळेस सांगितलं होतं का मी कुठेही जाईल महाराष्ट्रात सत्संगाला, काही घेणार नाही. आणि तसं नवीन नवीन केलं. डिझेलचा सुद्धा पैसा घेतला नाही. पण लोकांचा एवढा नाही, डिझेल पुरता तरी घ्या, डिझेल पुरं आम्हाला काही घोटलं भेटलं तर पाहिजे. बरं आम्ही एकटं करत नाही, आयोजन करतो. मी आता संभाजीनगरला 2-3 वेळा गेलो. 3ही वेळेस त्यांच्याकडून काही पैसे घेतले नाही डिझेलचे. पण जिथं गेलो तिथं काय द्यायचं ते द्या बाबा. आता तुमची इच्छाच आहे तर काय करणार, त्याच्या काही देऊ नका. हे बघा, हा बघा, हे तुम्हाला बरोबर नाही वाटतंय. मी सांगतोय माझी कड मी करतोय, मला देऊ नका. तुमची कड तुम्ही करायची आहे. हा माझा पुरुषार्थ आहे, हा माझा त्याग आहे असं मी समजतोय. तुमचं प्रेम आहे, जरी ते दिलं तर खूप काही नाही आहे. परंतु काही आव्हानाला काही लोकांची तळमळ असते. आता आज पुण्यावरून कड सर आणि कड मॅडम आलेले आहे. आता असं म्हणू नये, सांगू नये त्यांच्यासमोर, परंतु सांगतो
आश्रमाचं काम चालू आहे, हे चालू आहे, माझ्या पद्धतीने मी करतोय. त्यांनी काय सांगितलं का आम्ही 40 वर्ष झाले उपदेश घेतला, 20 वर्ष झाले उपदेश घेतलाय आणि आजपर्यंत केलं काय, पाट्या टाकल्या. कोणी सांगितलंच नाही, सूत्रपाठ नाही, तत्वज्ञान. आम्ही केलं काय की या बाबांनी फोन करायचा, बाबा पंगत आहे मॅडम, घ्या पंगत, सर असा असा खर्च आहे घ्या. म्हणजे वर्षातून लाख 2 लाख रुपये आम्ही असे खर्च करायचे. पण तुम्हालाच वाढल्यामुळं आता आमचा खर्चच होत नाही, वाचला खर्च. पैसा नाही, पूजा करायची नाही, सुपारी द्यायची, सुपारी घ्यायची. कोणाचा पंक्तीचा विषय येत नाही, कोणी फोन केला तरी बाबा नाही आता आमच्याकडे नियोजन तसं, त्याच्यावर पैसे वाचले. मग आता हे पैसे वाचले 2-2 लाख रुपये, मग तुम्ही काहीतरी घ्या म्हणलं, आम्हाला काही लागत नाही. त्यांनी जबरदस्ती माझ्या आश्रमाला स्लायडिंग विंडो आणि जे वरती पत्र्यावर टाकायचं ते टाकून दिलेले त्यांच्या समोर आहे. त्यांना मी हे सांगितलं की जर तुम्ही द्यायची काय इच्छा ठेवती, कशासाठी देताय, 4 वेळा नाकारलं, 50 वेळा नाकारलं, त्यांनी जबरदस्ती आणून दिलेलं आहे. पण तरी मी आता ते लाख रुपये मी काय समजेल का मला माझ्याकडे पेंडिंग आहे, ते मी आता कुठं खर्च करायचे, कोणासाठी करायचे, कोणाच्या औषधासाठी करायचे ते मी ठरवं. त्याच्यामुळे मला लागत नाही, गरज नाही, इच्छा नाही आहे. अनेक साधू संतांनी पूजेच्या बाबतीत रान उठवलं, मला काही साधूंनी फोन केले कारण तुमच्याकडे आहे म्हणे भरपूर, तुम्ही 25 वर्ष बिझनेस केला, इस्टेटी तुमच्याकडे भरपूर आहे, तुमच्याकडे कमी आहे का, यांच्याकडे कमी आहे काय, यांच्या तुलनेत आपल्याकडे काहीच नाही आहे. हे पावडे साहेबांनाच माहिती आहे बघते यांच्याकडे किती पैसे, कारण त्यांच्याकडे बरंचसं मॅनेजमेंट नियोजन साधू सांगतात यांच्याकडे असतं. हे कमी बोलतात, हे 2% बोलतात. हे जेव्हा यांची टक्केवारी वाढेल ना तर हडकंप मचल धर्मामध्ये, कारण यांना सारं माहिती आहे. परंतु तुमच्या श्रद्धेला हात न घालण्यासाठी पावडे साहेब खूप संयमी आणि खूप, आणि त्यांचं वैशिष्ट्य आता त्यांच्या तोंडावर स्तुती करू नये, पण वैशिष्ट्य आहे त्यांनी सारी दुनियादारी पाहिली धर्माची, अत्यंत आतमध्ये जाऊन पाहिली, तरी धर्मावरती अत्यंत पक्के ते परिपक्व आहे. थोडी निष्ठा त्यांची कमी झालेली नाही आहे. नाही तर अनेक असे लोक मी पाहिले का साधू संतांचं काहीतरी पाहिलं विपरीत झाले, धर्म सुटलेला आहे. हे धर्माला पक्के का, तर यांनी सारी दुनिया पाहून सुद्धा देव खरा आहे, धर्म खरा आहे हे त्यांनी मानलेलं आहे. आणि म्हणून या ज्या गोष्टी आहे असे माणसं जोपले पाहिजे, जोपासले पाहिजे. लागत काहीच नाही आहे. एकदा का माणूस बाहेर पडतो ना, देवाच्या भरोश्यावर पडा. तुमच्या मनात शंकायचं नाही यांचं कसं चालतं आणि यांचं कसं चालतं, देव चालवतो, आपल्याकडे चालतं काय, लागतंच काय, काही लागत नाही. आणि पूर्वश्रमीतलं मग काय करायचं ते मी तर सांगतो. आणि असेच नियोजन करून दिलं. एक व्यक्ती आली म्हणे अनुसरायचं तर आहे, 2 मुलं आहे, मुलींचे लग्न झाले, तुझ्याकडे काय म्हणे 7 एकर जमीन आहे, 3 एकर एका मुलाला, 3 एकर एका मुलाला आणि 1 एकर तुझी, ती विकायची. विकल्यानंतर किती 40 लाख रुपये आले. 20 लाख रुपये परत 10-10 लाख रुपये पोरांना पुरींना दिले त्यांनी. 20 लाख रुपयाची एफडी केली, 20,000 रुपये महिना येतो. काय कोणाला हात पसरवायची गरज आहे. तुमच्याकडे पेन्शन आहे, तुमच्याकडे इस्टेटी आहे, म्हातारपणाचं आजच नियोजन करा, तुम्हाला कुठं जायची गरज नाही आहे. हां, पण जे नाही आहे, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना तुम्ही मदत करा, त्यांना तुम्ही पण द्या, पण गरज ओळखून पहा. कोणाला देऊ नका असं मी कधी म्हटलो नाही, पण गरज पाहून, बाकीचं वातावरण पाहून. हे बघा, अनुसरण कठीण कोणासाठीच नाही आहे. अनुसरण हा आनंदाचा एक भाग आहे, कठीण काहीच नाही, फक्त आपण व्यवस्थितपणे समजून नाही घेतलेला आहे. म्हणून मी या ट्रस्टीवाल्या मोठ्या लोकांना मी आव्हान करतोय की असा एक आश्रम तयार करा का तिथं फक्त आणि फक्त देव मिळण्याचं ठिकाण, देव मिळवण्यासाठी आलेले साधक तुम्हाला पाहायला भेटतील, दिसतील. 4 लोक जरी असे तुम्ही आधार दिले तरी तुम्हाला प्रेम भेटेल, तुम्हाला बाकीचं काही करायची गरज नाही आहे. ठीक आहे, चला बाकीचं संपलं ना, आता प्रश्न संपले. आता पावडे साहेब बोलणार आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.